शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत. अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. अजित पवारांनी आज हद्द ओलांडली. बारामतीकर तुम्हाला जागा दाखवतील भावनिक आव्हानाबाबत केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ. गणपत गायकवाडांसह 7 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं गुन्हा. गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. महाराष्ट्रात गँगवॉर सुरू. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. तर गणपत गायकवाडांनी केलेल्या आरोपांची तपास यंत्रणांनी दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी. उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर. भाषणावेळी ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. आमचे दिवस येतील तेव्हा हे सर्व व्याजासह पूर्ण फेडू, ठाकरेंचा इशारा. 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो. मंत्री छगन भुजबळांचा गौप्यस्फोट. तर राजीनामा देऊन उपकार केले नाहीत, जरांगेंचा पलटवार. साताऱ्यातल्या व्याजवाडीतील धोमचा उजवा कालवा फुटला. लाखो लिटर पाणी वाया. पाटबंधारे विभागानं केलेल्या कालव्यांच्या सर्वेक्षणावर संशय. राहुल गांधींची भारत न्याय यात्रा झारखंडमधील धनबादमध्ये. 15 जिल्ह्यात राहुल गांधींच्या स्वागताची तयारी. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. श्रीनगरमध्ये बर्फाची चादर. दैनंदिन व्यवहार आणि वाहतुकीवर मोठा परिणाम. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार. राज्यातल्या तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.